या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज यांनी पत्रकार परिषद घेऊन काय म्हटलं। त्यांनी असं म्हटलंय की केंद्रानं जातीनिहाय आरक्षणाच्या अधिकारांवरून राज्यांची फसवणूक केलेली आहे, असा स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे। आणि हा आरोप करताना काही महत्त्वाचे मुद्दे देखील त्यांनी मांडलेले आहेत। इंदिरा सहाणी प्रकरणात 50% जास्त आरक्षण देता येत नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे 50% मर्यादा काढून टाका अशी मागणी जी आहे ती शरद पवार यांनी केली। 50% मर्यादेमुळे कोणालाही आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे हे धोरण केंद्र सरकारनं बदलावं अशी मागणी जी आहे ती शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली। राज्य सरकारनं ओबीसीची लिस्ट तयार करून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची भूमिका काँग्रेसमध्ये केंद्र सरकारने मांडली आणि तशा प्रकारची दुरुस्ती केली। पण प्रत्यक्ष भरणारं त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज देशामध्ये जवळपास सगळ्या राज्यात 50%च्या वर आरक्षण आहे। सगळ्या राज्यामध्ये 50%ची जी लिमिट आहे ती ओलांडलेली आहे आणि त्यामुळं राज्यांना अधिकार दिले, पण त्या अधिकाराचा तोडीचा उपयोग राज्यांना या वर्गाला न्याय देण्यासाठी झालेली नाही। जेवणाला निमंत्रण दिले, फक्त हात बांधले आणि जेव्हा म्हणून सांगितलेले आणि पुढं ताप आणि वाजून ठेवले अशा प्रकारची भूमिका केंद्राने या सवय वर्गाची एक प्रकारची फसगत केलेली आहे। 1992 साली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयात इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आरक्षण 50%च्या पेक्षा मर्यादेपेक्षा अधिक देता येणार नाही असा निर्णय दिला। शरद पवारांनी हे वक्तव्य केलं। अर्थात विरोधी पक्ष देखील या विषयाला घेऊन प्रतिक्रिया देणार हे अपेक्षित आहे। बघूयात भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांच्या या वक्तव्यावरती काय प्रतिक्रिया देऊ केली आहे। घटना दुरुस्ती आणून जो मूळ आक्षेप होता की राज्यांनाच अधिकार नाहीत, तर ते राज्यांना अधिकार देण्याचा निर्णय घटना दुरुस्तीच्या माध्यमातून झाला। आता हे निर्णय झाल्यावर राज्य सरकारकडे विषय आलाय, मग आता त्यांना बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, आता तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे। आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा पण 50%च्या आतच होतं ना, दिलं ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं नाही। मग आता आपल्याला काय जमणार नाही की करायचं नाही, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी घटना दुरुस्ती झाल्यापासून येत आहेत। अशोक चव्हाणांनी दिली, इतर नेत्याने दिली आणि आता शेवटचं पवार साहेबांनी। असं आहे की आता त्यांना करायचंच नाही आहे। नाचता येईना अंगण वाकडं असेल, नाचता येईना अंगण वाकडं असेल तर काही आपण करू शकणार नाही। त्यांच्या मनात ओबीसीला आरक्षण द्यायचं आहे का हे पहिले पाहावं लागेल। आत्ता जेव्हा ओबीसी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा असे नेते बोलून फुटबॉल करणे आणि ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी दाबणे हे काही योग्य नाही आहे। अनेक वर्षांपासून जेव्हा वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळ्या जातींची ही मागणी होती की राज्यांना हा अधिकार देण्यात यावा, तर हा अधिकार हा केंद्र सरकारने राज्यांना बहाल केल्यामुळे आता खऱ्या अर्थानं मागासवर्गीय समाजाला, ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम हे केंद्राने केलेलं आहे। 50%च्या वर आरक्षणाच्या बाबत सुद्धा 50 वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी केला नाही। आज मोदीजी ओबीसी समाज असेल, एससी एसटी समाज असेल, मागासवर्गीय असतील, या सगळ्यांना न्याय देणारे विधेयक या ठिकाणी आणत आहे। राज्यांना या विधेयकाद्वारे जातीची सूची निश्चित करण्याचे अधिकार मिळालेले नाहीत। खऱ्या अर्थाने मला पवार साहेबांना सांगायचं, आपण 50 वर्ष राजकारणात आहात, आपण राज्यसभेत आणि आपल्या कन्या लोकसभेत आहेत, आपल्याला कायद्याचं परिपूर्ण नॉलेज आहे। जाणीवपूर्वक अशा प्रकारचे खोटे आरोप त्यांनी केंद्र सरकारवर करू नये अशी मी त्यांना विनंती करणार आहे। या सूचीद्वारे
केवळ महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशातील संघराज्य पद्धतीला याचा फायदा झालेला आहे. आपापल्या राज्यातील जातींना ओबीसी डिक्लेअर करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारने आता या घटना दुरुस्तीद्वारे राज्यांना दिलेले आहेत. तर शरद पवारांचं वक्तव्य ऐकून मती गुंग झाली असं म्हटलेलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. मराठा आरक्षण आणि ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण या विषयावर जे भाष्य केलं आहे ते ऐकून मती गुंग झाली. खोटं बोल रेटून बोल म्हणजे काय याचं मोठं उदाहरण आज पवार साहेबांची पत्रकार परिषद आहे. 75 वर्ष आता पूर्ण होतील पुढच्या 15 ऑगस्टला. तर ह्या 74 वर्षातून 16 वर्ष वजा केली तर जवळजवळ 58 वर्ष तुमचंच राज्य, केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं, केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं, केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं. हात बांधले होते कोणी 50% अभाव करायला. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात बघा. ते असं म्हणतात की अचानकच पवारांना ओबीसींबद्दलचं एवढं प्रेम का उफाळून आलेलं आहे. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. कुठलंही काम ते हेतूशिवाय करत नाहीत आणि खरा हेतूही कधी दाखवतही नाहीत. मला त्यांना इतकं सांगायचं आहे, केंद्रानं ताट वाढलंय हे खरं आहे, तुमचं हात बांधलेत हेही खरं आहे, पण हे हात बांधले गेले कुणामुळे? केंद्रामुळं की आपल्या पै पाहुण्यांच्या प्रेमामुळं? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, नातू, मुलगी यांना मोठं करण्यासाठी काम केलं. तर या सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रतिक्रियांनंतर अर्थात महाविकास आघाडीतले घटक देखील याबद्दल बोलणार या शंकाने शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याबद्दल सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील भारतीय जनता पक्ष सतत म्हणत आहे, करता येतं राज्याला, हा राज्याचा अधिकार आहे. त्याला केंद्रानं चपराक दिली बरोबर, कारण केंद्राला तो कायदा आणावा लागला. यातच सत्य कळलं की राज्य सरकार तेव्हा करू शकत नव्हतं, म्हणून केंद्राला कायदा बदलावा लागला. आणि केंद्रानं तो अधिकार आता राज्याला जरी दिला तरी 50% जोपर्यंत सीमा आहे, बंधन आहे, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. आणि म्हणून त्यांचं वाक्य अतिशय योग्य आहे. हाताला बांधून जेवायला सांगतायत, हे अतिशय मार्मिक त्यांनी या संदर्भातलं उल्लेख केलाय. त्याचं स्वागत. राहुलजी आणि सोनियाजींनी आपली भूमिका मांडली. त्यांना जे काही क्रिटिसाइज केलं गेलं ते देशाने पाहिलं, जगाने पाहिलं. काँग्रेसची भूमिका कायम जे देशविरोधी लोक आहेत त्याच्या विरोधात राहिलेली आहे. आज अनेक पक्ष राहुलजीच्या नेतृत्वात पहिले मागच्या आता ही झालेल्या लोकसभेमध्ये पाहिलं आपण की राहुलजीच्या नेतृत्वामध्ये सगळे विरोधी पक्ष आता एकत्रित येऊन केंद्राच्या सरकारच्या विरोधात लढायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांनी काही वेगळं स्टेटमेंट केलं असं मी मान्य करत नाही. तर राज्यपालांकडून 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्याला घेऊन देखील आज शरद पवारांनी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलंय की आता राज्यपालांचं वय झालेलं आहे आणि त्याचबरोबर यावरती चंद्रकांत पाटील यांनी देखील उत्तर देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते उद्धव ठाकरेंचं खर्च यापूर्वी गेलेलं नाही. कदाचित वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलेलं नसेल, पण खर्च गेलेलं होतं, अनेकदा गेलेलं होतं. या सगळ्या गोष्टी अनेकदा देऊनसुद्धा पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. आम्ही किती कामेंट केली, आम्ही आता कामेंटही करत नाही. तर आपल्याकडे उभं नाही, शहाण्याला शब्दाचा माल पण शहाण्याला. त्यामुळं कुठेही कसं शब्दाचा तो वाया घालवणं गरजेचं नाही. राज्यपालांचं वय झालं आणि पवार साहेबांचं नाही झालं काय? त्यामुळे कशाला वयावर जाता? आणि ज्यांचं वय झालं आहे त्यांनी कशाला बोलायचं? आणि राज्यपाल हा विषय म्हणजे त्यांच्यासारखा ह्या राज्याचा किंवा कुठल्याही राज्याचा संविधानिक प्रमुख हे राज्यपाल असतात. त्यांच्यावर उठसूट प्रेस कॉन्फरन्स बोलण्यात पॉईंट नाही. न्यायालयाने सुद्धा हे मान्यच केलं की राज्यपालांना आम्ही निर्देश देऊ शकत नाही. आपण जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल या पदाबद्दल, त्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीबद्दल एवढी चर्चा होताना दिसते. आता झालंय काय बघा. म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे. राज्यपालांचा आणखीन एक दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. त्यांनी सिंहगडाला भेट दिली. या सिंहगडाची सैर करत असताना जाताना त्यांनी सरदार तानाजी मालुसरेंच्या
समाधीचं दर्शन घेतलं तर टिळकवाड्याला देखील भेट दिली. मात्र त्यांचा हा दौरा कशा पद्धतीने वादात सापडतोय बघा. राज्यात कोरोनामुळे एकीकडं पर्यटनाला बंदी असताना राज्यपालांनी हा दौरा केल्यानं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यावरती टीका केली. हमारे राष्ट्रीय जीवन में, भारतवर्ष के राष्ट्रीय जीवन में शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज एक नए अवतार के रूप में आए हैं और मुगल साम्राज्य के अंत करने में और भारत में भारतीयता को, जिसको हिंदू भी बोलते थे, उसको स्थापना करने के लिए उन्होंने जिस युक्ति से, जिस बुद्धि से, जिस शक्ति से, तीनों चीज याद रखो, युक्ति, बुद्धि, शक्ति, इन तीनों से जिस ढंग से उन्होंने राज्य किया, राज्य को प्राप्त किया और एक प्रकार से एक नई चेतना, न्यू अवेकनिंग इस प्रकार से देश के अंदर दी है. या दौऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी टीका केली आहे. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गामध्ये राज्य सरकारने पर्यटन स्थळाला कोणाला भेटीची परवानगी दिलेली नाही. राज्यपालांनी राज्य सरकारकडून अशी परवानगी काढली की नाही याची मला माहिती नाही. पण जर राज्यपाल त्या ठिकाणी गेले तर पोलीस बंदोबस्त, त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतील. राज्यपाल आल्यामुळे साहजिकच नागरिकांची देखील त्या ठिकाणी गर्दी होईल. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी तिथे जाणं हे योग्य वाटत नाही. त्यांनी निवांतपणे सिंहगडाला जरूर भेट द्यावी असं आम्हाला वाटतं. एकीकडे अंकुश काकडेंचं हे वक्तव्य, दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर देखील याबद्दल बोललेत. त्यांनी अंकुश काकडेंच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटलं. बरं, आता सरकारने पोलीस बंदोबस्त आहे बोलता, मग गृह खातं तुमच्याकडे आहे ना. बरं, काय राज्यपालांचं अचानक ठरलं का? पूर्वनियोजित कार्यक्रम होता, त्याने गर्दी जमवली का? नाही. नियमाचं पालन करत सगळे चाकोरी जर घेऊन राज्यपाल गेले असते, एका बाजूला आम्हाला अभिमान आहे सिंहगडावर जात आहेत त्या, आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे जाणं योग्य नाही. मला वाटतं भांबावलेल्या अवस्थेमध्ये सारी मंडळी आहे, त्यातनंच ही अशा प्रकारची वक्तव्य येते. आणि आता जाणून घेऊया जन आशीर्वाद यात्रेबद्दल. आज 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून भाजप म्हणजे केंद्राच्या 3 केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलेली आहे. डॉक्टर भागवत कराड यांनी परळीमधनं गोपीनाथ गडाच्या इथून त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. दुसरीकडे ठाण्यातून पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तर भारती पवार ज्या आहेत, डॉक्टर भारती पवार यांनी पालघरमधनं त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. बरं, असं आहे की अशा कार्यक्रमांच्या दरम्यान आपल्या नेत्याबद्दलचं कार्यकर्त्यांचं प्रेम व्यक्त होत असतं. मग ते घोषणांमधनं होतं, मग ते काही वेळेला गर्दीच्या माध्यमातून होतं. पण झालं असं बघा की परळीतनं गोपीनाथ गडाच्या इथून ज्यावेळेस डॉक्टर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होत होती, त्यावेळी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. आणि ज्या घोषणा ऐकून पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि या सगळ्या प्रकारावरती त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. अंगार भंगार घोषणा काय देताय, हे वागणं शोभतं का तुम्हाला, असा प्रकार मला चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना झापलं. घोषणा ही आयुष्यात भेटणार नाही. ज्या बालिश सणामुळे त्रास होतो, ही पद्धत आहे का वागायची? ही पद्धत आहे का वागायची? घरंदाज माणसात आपण. मी शिकवलं तुम्हाला असं वागायला? मूर्खा कुठले? मला बघायला मी कोणीतरी बाह्यात घोषणा केला, त्यांनी माझ्या घराच्या दारात दिसला. ठीक आहे, मुंडे साहेब, आम्हाला या घोषणा तुमच्या मी रोखू शकत नाही, त्यांच्यावर प्रेम आहे.
काय अंगार बंगार गोष्ट लावली आहे? ठीक आहे, कार्यकर्ते असतात, शेवटी त्यांच्या भावना ते व्यक्त करतात, पण काही वेळेला ते वेगळ्या अर्थाने समोर येताना आपल्याला दिसतात. वेळ चुकली एवढंच आपण म्हणूयात. पुढे पाहूयात की पालघरमध्ये देखील आज डॉक्टर भारती पवार यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. अर्थात यावेळी पालघरमधील सगळ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्या स्वागतार्थ लोकनृत्य सादर केलं. तारपा नृत्य जे ते सादर करण्यात आलं आणि या नृत्यावरती खुद्द केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला. ठीक आहे, असो राज्यात ठिकठिकाणी म्हणजे 3 वेगवेगळ्या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालेली आहे. जनतेशी संवाद ते साधणार आहे असं म्हटलं जात आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की या संवादाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या देखील सोडवा, हीच खरं तर या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामध्ये मतभेद झालेले असले तरी या दोघांमध्ये संबंध खूप चांगले आहेत. त्याचबरोबर जे पत्र विकास कामाच्या मुद्द्यावरून लिहिलं गेलं तो पत्र लिहिण्याचा अधिकार नितीन गडकरींना आहे. ते फोनवरती बोलू शकले असते, पण ते पत्र प्रसिद्धी माध्यमांसमोर का आणण्यात आलं असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. एकमेकाच्या मनाबद्दल आदराची भावना आहे, सौंदर्याचं वातावरण आहे. गडकरी साहेबांना हा पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. ते फोनवर पण बोलू शकले असते, पण ते पत्र प्रसिद्धी माध्यमांसमोर का आलं? तुम्हाला खरोखरच या ठिकाणी मार्ग काढायचा आहे, तुम्हाला खरोखरच अडथळा होत असेल तर कामं करायची आहेत का प्रत्येकाला आपला संधी मिळेल तिथं शिवसेनेला ठोकायचं आहे? हा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. हे सौंदर्याचं वातावरणात बोलता सुद्धा आलं असतं, परंतु गडकरी साहेबांना फक्त आम्हाला कोकणातले म्हणून आम्हाला एकच आठवण करून द्यायची आहे की आज भाजपचे असलेले आमदार यांनी सिंधुदुर्गामध्ये अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतला, ते तुमच्याच पक्षाचे आज आमदार आहेत. तर यानंतर मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या देखील भेटूयात काही नवीन घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.